मंगलाष्टकांसाठी अतिशय फेमस आणि पॉप्युलर आहेत. धवला गायक त्याचबरोबर कव्वाली गायक अशी त्यांची ख्याती आहे या भिवंडी तालुक्यामध्ये. आणि आज संध्याकाळी कदाचित कव्वाली किंवा धवळा आपल्याला ऐकायला मिळेल. सादर ते करतील संध्याकाळी. चला तर आपण सामन्याकडे वळणार आहोत. सलामीची जोडी खेळपट्टीवर इंटर झालेली आहे. जितू गवळी आणि त्याला साथ देण्यासाठी दीपक मडवी. जितू गवळीने एक नवीन पराक्रम विक्रम प्रस्थापित केला या स्पर्धेमध्ये. 68 धावांची दमदार खेळी सादर केली. 64 धावांची जे झालं नव्हतं ते डे 3 मध्ये झालं. फास्टेस्ट 50 रोखण्याचा विक्रम त्याने प्रस्थापित केला या स्पर्धेमध्ये. जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळतो दोन्ही संघांचा. बघूया या सामन्यामध्ये कोणता संघ विजय प्राप्त करणार. वीर तानाजी दापोडे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. तसेच स्वराज्य कशेळी संघ कर्णधार आपण देखील संपर्क साधायचा आहे. रतिलाल P1 षटक घेऊन आलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईकला बॅटर जितू, नॉन स्ट्राईक एंडला दीपक. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडू उडवलाय. चेंडूला चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर धमाका षटकार. पुन्हा एकदा लॅप स्वीप. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. युसेक्स खूप चांगला फटका आपण पाहतोय. जितूने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेले आहेत. इरादे स्पष्ट केलेले आहेत. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर 12. रतिलाचा चांगला खरपूस समाचार घेतला जातोय. P1 षटकामध्ये फटकेबाजीला आता प्रारंभ केलेला आहे. शक्ती प्रदर्शनाचं षटक आहे. शक्ती दाखवताना जितू डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अभांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. त्या अतिरिक्त धाबेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना 13. पुन्हा एकदा रतिलाल आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म ओव्हर दी स्टंप. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू त्याला शॉर्ट फाईन लेगला. चेंडूला जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार. पंचांचा इशारा आलेला आहे लेग बाईटचा. अजून एक एक्स्ट्राची मदत होताना एक अतिरिक्त धाव धावपलकावर प्लस केली जाईल. त्या एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 14. 14 विदाउट लॉस. नॉन फॉर 14. स्वयंभू पायगाव. रतिलाल पुन्हा एकदा तयार होईल ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा एक लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता व्ही शेप मध्ये. चेंडू त्याला काऊ कॉर्नर कडे. वेल होती फलंदाज दीपक याच्याकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. एक धाव कंप्लीट केली. ऑफ द मार्क. धावसंख्या आता पुढे जाईल 15. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात करताना हे दोन्ही सलामीवीर एका बाजूने अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करतोय जितू आणि त्याला तोलामोलाची साथ देताना दीपक. पुन्हा एकदा लेफ्ट स्वीप. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. टायमिंग शॉट. 6 धावा षटकार. अतिशय धुवाधार फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला मिळते. अजून एक धडाकेबाज षटकार आला जितू गवळीच्या बॅट मधून. धावसंख्या वेगाने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 21 ला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. धुवाधार फलंदाजी 3 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. पॉवरफुल बॅटिंग. पॉवर पेश करताना पॉवर जनरेट करताना फटक्या मागे जितू. पुन्हा एकदा रतिलाल तयार होईल बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा पुल केलेला चेंडूला. चेंडू चाललाय डीप मिड विकेट कडे. एका टप्प्यानिशी चाललाय. सीमारेषेला भेदून गेला चेंडू. 4 धावांकरिता चौकार. अशा प्रकारे पाहतो आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 25.
कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. 25 धावांची वेगवान भागीदारी आफ्टर पॉवर प्ले 25 रन विदाउट लॉस. स्वयंभू पायगाव. नानाशेठ गोंदली विद्यमान उपसरपंच कासने आणि अमर स्पोर्ट्स कासने 40+ संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटर, उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना, स्पेशल विकास मुकादम आणि संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. नानाशेठ गोंदली, तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2026 मध्ये. अंबादास येतोय, ज्याने या स्पर्धेमध्ये एक जादुई गोलंदाजी केली होती. चांगला स्पेल त्याचा मागच्या सामन्यामध्ये आपण बघितला होता. एका षटकामध्ये फक्त 1 धाव दिली होती आणि 1 विकेट अशी किफायती गोलंदाजी केली होती. पण वेल बिगेन इज हाफ डन. सुरुवात दमदार झालेली आहे स्वयंभू पायगाव संघाची. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 25. फ्लाइंग स्टार्ट, अमेझिंग स्टार्ट मिळालेली आहे स्वयंभू पायगावला. जमेची बाजू आहे, कोणत्याही प्रकारे गडी बाद झालेला नाही. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. स्वतः एसटी रक्षक चेंडूवर झपाटला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. धावा कायम आहे धावपलकावर 25. आय विनिंग स्टार्ट मिळालेली आहे ती स्वयंभू पायगावला. अंबादास लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, एक उंच पुरा असा गोलंदाज. सामना करेल बॅटर दीपक मडवी. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतो झेल घेण्यासाठी. हो, चांगला प्रयत्न केला होता पण चेंडू आत्तामधून निसटला. भूमीला दान झाला. कॅच ड्रॉप आणि त्यावर 1 धाव पूर्ण करते दीपक. धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावपलक पुढे जाईल 26. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी स्क्वेअरच्या रिझल्ट मध्ये चेंडू टीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. मिसफील्ड पाहायला मिळते. सिंगल धाव कंप्लीट केली आणि लगेच पाहता आपण पाहतोय दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. या 2 धावांनी धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे 28 धावा. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये अंबादासच्या माध्यमातून फेकलं जाते. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 25 धावा धावपलकावरती जमा झालेल्या आहेत. पुढे चेंडू यावेळेस क्या बात है और पिच डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाले. सन्मान दिलं गेलं. या ठिकाणी आपल्या फटक्याला चेक केलं गेलं जितू गवली आणि आपण पाहिले तर सिंगल धाव फक्त इथे येते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 29 अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 64 नाबाद आपण पाहिल्या होत्या, खेळल्या होत्या. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बट त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातो. सीमारेषेच्या बाहेर येतोय दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली तर 33 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर दमखम फलंदाजीचा पाहायला मिळालेला आहे. पहिल्या मॅचचा विचार केला तर स्वयंभू पायगाव टीमचा तर 62 धावा कुठून काढल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपलातून फलंदाजी जितू गवली यांची पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये स्वतःची 50 कंप्लीट झाली आणि आपण पाहिलं तर सांघिक स्कोअर जो होता तो 87-87चा. आणि तिसरी मॅच आपण पाहतोय बॅक टू बॅक. याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 आहे आणि धावसंख्या जर पाहिली धावपलकावरती तर 33 धावा. म्हणजे आपण पाहू शकता फलंदाजी कशा प्रकारे आक्रमक रूपाने पाहायला मिळालेल्या आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विकास मुकादम यांचा ओपिनियन पोल घेतला गेला त्यावेळेस त्याने सांगितलं गेलं की जितू गवली जे आहेत ते मनसोक्त फ्री माइंडमध्ये फलंदाजी करतायत. कारण त्याच्या मागे येणारे जे फलंदाज आहेत त्यांच्याकडे दमखम आहे. मग चंदन असेल, आणखी खेळाडू असतील, यांच्याकडे सुद्धा चांगला स्किल आहे. त्या अनुषंगाने मनसोख आणि मन मुराद आनंद लुटला जातोय बॅटिंगच्या माध्यमातून जितू गवली यांच्या. आणि इथं मात्र पाहू शकता दीपकने मिडविकेटच्या रिझनला चेंडू टोलून काढलेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर फक्त सिंगल धावा घेतली जाते. सिंगलने धावसंख्या आपण पाहिली तर 34.
या ओव्हरमध्ये अंबादास यांनी कमालीचं षटक हाताळलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या फक्त 9 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 25, या ओव्हरमध्ये आल्या 9, म्हणजे कुठेतरी कमबॅक करून दिलं गेलं आहे. शांत ठेवलं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये धावत होतं जितू गवले आणि दीपक मडवे यांचं, त्याला कुठेतरी शांत करण्यासाठी एक चांगलं गोलंदाजीचा उत्तम प्रयत्न, अचूक टप्पा लाईन लेंथ मारा आपल्याला पाहायला मिळाला अंबादास यांचा. ओव्हर क्रमांक 30 हाताळण्यासाठी रमाकांत मैदानाच्या आतमध्ये होतो तयार. पाहूया सलगची तिसरी मॅच आणि या स्पर्धेमधील हाय स्कोर सुद्धा जर पाहिला गेलं तर स्वयंभू पायगाव टीमचा आहे. वैयक्तिक सुद्धा पाहिलं तर 64 धावांचं जितू गवली यांचं मागील मॅच पाहायला मिळते. पहिली मॅच खेळली गेली, 29 धावा त्या ठिकाणी जमा केल्या होत्या आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 25 धावा नाबाद मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. म्हणजे तर धावांची जी भूक आहे ना ही खूप मोठी आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक बॉलवरती धावा कशा येतील याच्यासाठी त्याचा उत्तम प्रयत्न आणि तळमळ पाहायला मिळते. पाहूया यावेळेस गोलंदाज रमाकांत गोलंदाजी मार्कवरती होतो तयार. दीपक मडवे ऑन स्ट्राईक, गोलंदाज होतोय टर्न. पाहूया काय घडतंय. स्लोचा मारा ठेवला होता, चेंडूला पिक केलं गेलं स्वेलेक रिझनला, 1 बॉल सी मार्शीच्या बाहेर, हा जातोय चौकार. रमाकांत यांचं ही चौकाराने स्वागत दीपक मडवी करतोय आणि डावाला आकार देतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहिली तर 38 या अंकावरती. धावांचा ओघ आहे, धावांचा वेग आहे, सातत्यपूर्वक चांगली खेळी करत ठेवलं गेलं आहे, वाढत ठेवलं गेलं आहे आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 30 प्रारंभ होतोय पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण, आता फटका फसला गेला आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, नो डाऊट चुकी नाही आहे आणि जेलच्या स्वरूपात दीपक मात्र होतोय बाद. त्या ठिकाणी पाहतोय पण पहिला झटका पहिला हादरा दीपक मडवेच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्थिर आहे धावफलकावरती 38 धावा. चंदन येतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, ज्याचा उल्लेख खऱ्या अर्थाने विकास मुकादम्याने केलं होतं की तोही सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे. परंतु फॉर्म तर या ठिकाणी पाहायला मिळते जितू गवली यांचं. क्या बात आहे, प्रत्येक मॅच मध्ये आपला दमखम दाखवत असताना. पुढे चेंडू, पहिला चेंडू फेस करत असताना फुल टॉस होता परंतु या ठिकाणी फटका फसला गेला आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय वेल जज कॅच आणि अजून एक फलंदाज बॅक टू बॅक जेलच्या स्वरूपात होतोय बाद. चंदन नवीन बॅटर निशान देतोय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने दीपक झाला, चंदन झाला, यांना काय करायचं आहे फक्त स्ट्राईक रोटेट करून जितू या चान्स देण्याचं काम करायचं होतं परंतु ते जमलं नाही आहे. कारण दोघांकडे मोठी क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची आणि तो मोह आवरता आला नाही आहे. पाहूया निशान देतो मैदानाच्या आतमध्ये, कशा प्रकारे त्याच्या माध्यमातून खेळ होईल हे पाहूया. हॅट्रिक बॉल, इथेही बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅट्समन होतोय बीट आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षक करतोय चुकी आणि दरम्यान बाईच्या स्वरूपात सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता परंतु या ठिकाणी किपरच्या हातामध्ये थोडीशी चुकी झाली आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली ज्याची आपण चर्चा करत होतो आणि ती पाहूया किती घातक ठरेल. क्या बात आहे, पिकअप शॉट, ताकदवर दहशत दाखवणारा फटका, सीमा पार, सिक्सर. याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की स्ट्राईक जर जितू यांचं आली तर त्याचा परिणाम आपल्याला वेगळा पाहायला मिळेल आणि एक लक फॅक्टर जर पाहायला गेला तर किपरने केली चुकी त्याचा परिणाम या ठिकाणी गोलंदाजाला सोसावा लागतोय. 6 धावा येत आहेत. या 6 धावेने
45 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक या ठिकाणी पाहतो तिसरं प्रगती पथावरती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी फेस करेल पुन्हा एकदा जितू गवली, ज्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये आले आहेत 4 मोठे सिक्सर आणि 1 चौकार. क्या बात आहे. ज्ञानेश्वर मुकादम आम्ही यांचे नेहमी सांगत असतात, दहशत का दुसरा नाम जितू गवली, आणि ते का सातत्यपूर्वक ती कामगिरी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र सिंगल घेतली आणि स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवली गेली आहे. धावसंख्या पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला कंप्लीट. धावसंख्या झाली 46. पाहूया शेवटचा अंतिम ओव्हर मध्ये किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील, कुठला गोलंदाज येईल आणि धावांचा जो वेग आहे तो मंदावेल, या धावांना रोख लावेल, आला घालेल, बाण घालेल, गती रोधक लावेल. पाहूया, कारण शेवटचं षटक हाणामारीचं षटक, परंतु स्वयंभू पायगाव टीमला फरक पडत नाही आहे. पहिला ओव्हर आहे की शेवटचा ओव्हर आहे, त्यांना फक्त मारामारीच पट्ट आणि त्या पद्धतीने त्यांचा खेळ आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. आज उपवास आहे, एकादश आहे, तरी सुद्धा पाहतोय आपण की मोठे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकास नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहे. शेवटचा अंतिम स्लॉग ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल. 46 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या ओव्हरला किती धावा येतात पाहूया. पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 62, दुसऱ्या मॅच मध्ये 87, आता तिसरी मॅच कितीचं टार्गेट ठेवतायत पाहूया. योगायोग बघा, ज्यावेळेस नाणेफेक जिंकते त्यांना फलंदाजी करण्याची आवड आहे आणि नाणेफेक हरल्यानंतरही त्यांच्या मनात योग्य होतंय आणि काय अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर आपण जर पाहिलं तर अंतिम समय या स्पर्धेचा जवळ आलेला आहे. फायनलचा वेळ झाला आहे. या वेळेस पाहतोय पण क्या बात आहे, क्या बात आहे. जागते रवचा जणू काय आदेश देत असताना हा चेंडू या ठिकाणी हाताला गेला होता. जागा पहिलेच बनवली होती, पवित्रा सादर केला होता आणि ती भाषा शारीरिक ओळखली गेली गोलंदाज विकासाच्या माध्यमातून आणि त्यांनी मात्र एक हा अफलातून दर्जाचा चेंडू या ठिकाणी हाताला गेला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. सुरुवात दमदार केली गेली आहे या ठिकाणी विकास या गोलंदाजाने. पाहूया जितू या वेळेस क्या बात आहे, किती वेळ शांत बसू शकतो. एकाहून एक मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वात हा लांब पल्ल्याचा मोठा फटका षटकार यावेळेस जितू गवली यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा धाव फलकावरती आणि जितू गवली यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहतोय गगनचुंबी 5 षटकार आणि 38 धावा नाबाद ठोकतोय आपल्या इनिंग मध्ये या मॅच मध्ये. क्या बात आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रमी त्याच्या नावे आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताला होता, अतिशय वेगवान. क्या बात आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट चेंडू. एक 50 तर आहे त्याच्या नावी. पाहूया दुसरी होते का. क्या बात आहे. फुलटॉस तर दिला गेला. अधिक उंच लांबी गाठेल का, काय घडते या ठिकाणी. आणि या ठिकाणी जेल सुटलं जाते. चेंडू मात्र धरतीला दान होत आहे आणि 2 धावा या ठिकाणी होत आहेत कंप्लीट. वो कहते हैं ना की किस्मत भी बहादुरों का साथ देते आणि बहादूर आहे. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करतोय आणि इथं मात्र त्यांना लक फॅक्टरी लाभला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. बरोबर 40 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 2 येतील का. एक तर आला की काय नाही आहे. पुन्हा एकदा मिस टाइम झालेला आहे, परंतु हाही सुटला जातोय. पाहूया दुसऱ्या धावीची मागणी या ठिकाणी केली जाते, आता नाही पोहोचू शकत. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय रनाच्या स्वरूपामध्ये एक धावतं वादळ मैदानाच्या आतमध्ये रेंगाळत होतं, तो मात्र आता बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती 55 धावा. या 2 ओव्हरमध्ये धावांचा दुष्काळ जणूर पडला गेला. धावा थांबवल्या गेल्या आहेत.
41 धावा धावफलकावरती. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर जितू गवळी यांच्या पाहायला मिळाल्यात. मागील मॅचमध्ये सुद्धा 64 होत्या. त्या अगोदरच्या मॅचमध्ये 29 धावा होत्या. म्हणजे आपण पाहिले या फास्टेस्ट क्रिकेटमध्ये आता 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही जर एवढ्या धावा बनवतायत याचा अर्थ तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्यामध्ये ती ताकद आहे, तुमच्यामध्ये ती दहशत आहे आणि ती निर्माण करण्याचं काम मात्र सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ही टीम जर म्हटलं तर या हंगामामध्ये मागील हंगामामध्ये सर्वात चांगली खेळली गेली आहे. टॉप 1 वर ते रँक करतंय आणि त्यांचं प्रदर्शन या मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहतोय आपण. फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवर उभा. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली गेली आहे. ओव्हरथ्रो झाला आहे. काय करताय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी घातक होऊ शकतो आणि यस 2 धावा फक्त या ठिकाणी मिळण्यास जातील प्रवीण यास. आणि आपण जर पाहिलं तर 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. 58 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. लक्ष ठेवलं गेलं आहे. आपण पाहिलं तर नवीन 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सहसचिव आपण पाहिलं तर धर्मेंद्र तांगडी साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी या सर्व आयोजन नियोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि खास करून स्वयंभू पायगाव टीमला मात्र जर फायनल तुम्ही जर मारली तर तुमच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी ठेवलं गेलं आहे. आणि जर फायनल मारली नाही आहे तर खार्डे आणि पायगाव ही आपण पाहिलं तर समान संधीचं आपण जर पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये काम करणाऱ्या टीम आपल्याला पाहायला मिळतील. धर्मेंद्र तांगडी साहेब आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 सर. तर आपण पाहतोय या 58 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल आणि कशा प्रकारे थांबलं जाईल हे सांगण्यासाठी या सामन्याचं धावतं विरवण करण्यासाठी समीर ठाकरे या ठिकाणी उपस्थित होतील. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज ठाकरे सर. तर या ठिकाणी आपण काही सन्मान देखील संपन्न करूया. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषकामध्ये आलेले आदरणीय आमचे देवा टावरे न्यू 40 प्लस संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष देखील आहेत आणि तसेच पूर्णा गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि त्याचबरोबर तालुका क्रिकेटमधील एक नामवंत क्रिकेटर म्हणून अनेक वर्ष ज्या खेळाडूचं नाव आपण ऐकला आणि ज्या खेळाडूचा खेळ आपण बघितला असे देवा टावरे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. 58चं लक्ष असेल सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याकरिता आदिती 11 पिंपलास या टीमला. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला जेतूची ह्या मॅच मध्ये देखील बघायला मिळाली. त्यानंतर देवराज टावरे यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेन एकच वादा मोहन दादा वन मॅन शो मॅन बिहाइंड शो मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी न्यू 40 प्लस ताडारीचे आदरणीय सर्वा म्हणूया आपण आणि या स्पर्धेचे प्रणेते स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषकाचे
मोहन दादांच्या शुभास आपण देवराज टावरे यांना देखील येथे सन्मानित करत आहोत. चला टीम स्वराज्य कशेले आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आता कृपया करून आपण मैदानाकडे या. ड्रॉ देखील आपण टाकणार आहोत या मॅच नंतर. ते ड्रॉ टाकणार आहोत आपण, लक्षात ठेवा. सुपर 3च्या चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत. त्यानंतर अक्षय टावरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आदिती 11 पिंपला ओपनर्स आता मैदानामध्ये दाखल झालेत. मागच्या 2 मॅच मध्ये त्यांनी देखील चांगलं प्रदर्शन केलं आणि 2 मॅच लागोपाठ जिंकून पायगाव संघ येथे दाखल झालाय. त्याच्यामुळे या मॅचला देखील मजा येणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. 58 टू विन आणि हे सन्मान आपण या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय अक्षय टावरे यांना सन्मानित केलं जात आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू अक्षय टावरे यांचा सन्मान. थँक्स अ लॉट. नाउ बॅक टू क्रिकेट. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2026 कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये आणि त्याच्यासाठी सुरू असलेली भरपूर मोठी लढत आहे. आदिती 11 पिंपलास विरुद्ध टीम स्वयंभू पायगाव. जितू गवळी आलाय षटक क्रमांक पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर अगदी बॅटर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि आला हा डॉट बॉल. अगदी फुल लेंथ हा चेंडू बघायला मिळाला. स्पर्धेकरिता खरं तर खूप मोठं योगदान आम्हाला ज्यांनी ज्यांनी दिलं त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानू. तळाली टीमच्या वतीनं यावेळेला फुल टॉस स्ट्रेट टू द मिड ऑफ. सरळ मिड ऑफला निवडलाय आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का रतिलाल बॅक टू द डग आउट. निशांतनं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. चांगला झेल तिथे पकडलाय आणि पहिला धक्का लागत असताना एक स्वप्नवत सुरुवात, परफेक्ट पॅकेज आपण म्हणू शकतो स्वयंभू पायगाव संघाकरिता. जितू गवळी प्रत्येकी मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून आपल्याला रन्स बघायला मिळाला. प्रत्येकी मॅच मध्ये त्याच्या ओव्हर मधून आपल्याला विकेट्स बघायला मिळाल्या आणि ते देखील शून्यावरती पहिला धक्का दिलाय टीम पिंपलासला. न्यू बॅटर तुषार इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. आय थिंक दापोडे संघ येथे दाखल झाला. टीम स्वराज्य कशेळी. चला तर आपण सुद्धा आता लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. जितू तयार. अक्रॉस द लाईन ऑन साइडला उडवला बॉल आणि हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक सिक्सर. झन्नाटीदार हिट आपल्याला बघायला मिळतोय. अगेन्स्ट द टर्न, एक्झिक्युशन प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, देख घुमा के आलाय सिक्सर. परफेक्ट अगेन्स्ट द स्विंग. ओ यावेळेला अगदी ब्लॉक होल्ड मध्ये बॉल आहे. मिडॉनला फिल्डर आहेत. ऑन ड्रायचा फटका. व्ही मध्ये फार चांगले फटके खेळू शकतो तुषार. आपण अनेकदा त्याला बघितलेला आणि याच दरम्यान काही मान्यवरांचं देखील शुभाग म्हणतोय. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषकामध्ये आदरणीय गणपत भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. थर्ड मॅनला चेंडू येईल. फक्त मिळेल एकच धाव. सिंगलनं स्कोर पुढे जाताना स्वराज्य कशेळी संघाचे आता समर्थक सर्वा देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वेलकम, सुस्वागतम. जो संघ या स्पर्धेतील अंतिम 3 मध्ये पोहोचणारा संघ आपल्याला बघायला मिळाला. 8 धावा धावफलकावर. अगदी पुन्हा एकदा फ्रंट फूट लावून ड्राईव्ह करायचं होतं. एकच धाव तिथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. धावबादची संधी आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. आणखी एक धक्का लागेल आदिती 11 पिंपलास टीमला. धावबादच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद झाले. 9 धावा धावफलकावरती असताना पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्त झाला. 9 धावा खर्च केल्या जितू गवळीनं आणि एक महत्वाची विकेट त्याला मिळाली. परंतु इथून या धावाचा आपण विचार केला तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आस्किंग रन रेट जो आहे, रिक्वायर्ड रन रेट आता वाढलेला आहे. कारण आता 3 ओव्हर मध्ये 49 करायचे आहेत. म्हणजे जवळपास 16 ते 17 धावा पर ओव्हर आता तुम्हाला बनवाव्या लागतील. आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालाय सुनील.
सुनील आलाय आणि इथून आता सुनील तुषार या दोन्ही जोडीला अगदी दोन्ही फलंदाजांना इथून संघाला अडचणीतून बाहेर काढायचं आहे. आदरणीय दत्ता लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दारूबंदी खात्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्याचबरोबर गिरिराज गरांडे साहेब शिक्षक आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी आता दीपक मडवी आलाय. दीपकनं मागच्या 2 मॅच मध्ये ओव्हर टाकली नाहीये, बट आता कॅप्टननं दीपकला इन्व्हाइट केलंय. ओ दीपकचा पहिलाच बॉल उडवलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. तुषारच्या बॅट मधून आलाय आणखी एक सिक्सर. सुनीलच्या बॅट मधून भव्य सिक्सर. जबरदस्त फटका. दीपकचं स्वागत करण्यात आलं. अगदी फुल लेंथचा बॉल होता. ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ कडे चेंडू येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. पहिल्याच 2 बॉल आणि इथे आता धावबाची संधी आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. विकेटचं पतन. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय चिंतामण पाटील दापोडेचे माजी सरपंच तथा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. नवीन बॅटर आता रमाकांत आलाय. नेट टू नेट फाईट आहे. मनोज पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत. ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. 40+ सिनियर 40+ चे. आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. दापोडे संघ इथे दाखल झालाय. हुक करायचं होतं. बॅटची वरची कडा लिडिंग एज. मागे बॉल येतोय बिहाइंड विकेट. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॉल वरती आलाय आणि इथे दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी आल्यात. थोडस महागडा आता जरूर आपण म्हणू शकतो. दीपकला थोडीशी इंजरी देखील त्याला सतवते आणि भेडसावत असेल तेच त्याच्या डोक्यात. मात्र कॅप्टननं त्याच्यावर विश्वास दाखवला या महत्वपूर्ण सामन्यात. 19 धावा धावफलकावरती. 19 रन्स. मॅच मध्ये कमबॅक. आदिती 11 पिंपला संघाचं. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला हुक केलाय आणि बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेरचं तिकीट बुक केलंय. आलाय सिक्सर. What a magnificent shot from सुनील. बॅक टू बॅक रन्स त्याच्या आता बॅट मधून येतात. 2 सिक्सर तर आतापर्यंत बघायला मिळाले दीपकच्या विरोधात. पुन्हा शॉट ऑफ लेन. पुन्हा त्याच दिशेने खेळायचं होतं. यावेळेला मात्र मागे बॉल होतोय. शॉर्ट बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या दिशेहून फिल्डर जवळपास डीप मध्ये धावत गेला आणि तिथे संधी होती ती फलंदाजांकडे 1 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या एका धावेने पुढे गेलेली आहे 26 वर. नेट टू नेट फाईट. आता मॅच मध्ये केलाय कमबॅक. जबरदस्त जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या, परंतु दीपकचा आता खरपूस समाचार घेतलाय. स्विंग अँड मिस. इथे मोठा फटका खेळायचा होता. रमाकांत आलाय नवीन बॅटर आणि हा चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. याचबरोबर 2 षटकांचा केस संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 26. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायच्या आहेत आता 32 धावा.
12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता असेल. ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये पानी के साथ कहानी भी जरूर अब यहाँ पे आ चुकी है. काय बॅटिंग केली आहे. खरोखरच आज सर्वच प्रेक्षकांचं मन जिंकलंय बॅटर सुनील ना, परंतु एकट्या बॅटर कडून होणार नाही. दोघांना असा खेळ करावा लागेल. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय चंदन. राईट आर्म ओव्हर द विकेट. 12-32 इक्वेशन. 50-50 मॅच. सुनील स्ट्रायकिंग एंडला, परंतु आता सुनीलची विकेट धोक्यात आहे आणि फिल्डर चेंडूच्या खाली. जीतू पोहोचला होता. कडक कडक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. वन मॅन शो असंच म्हणावं लागेल. सुनील ज्या पद्धतीने तुटून पडलाय. आणखी एक चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. धावा झाल्या धावफलकावरती 32 धावा. चंदनच्या विरुद्ध देखील आता इथून फलंदाजांवरती बंधन नाहीये. आदिती 11 पिंपलास ड्रायव्हिंग सीट घेण्याची तयारी. 10 मध्ये करायची आता 26. चंदन पुन्हा एकदा. हा बॉल समोर. ओव्हर दी बॉलर रेट. सर्वात सुरक्षित जागा क्रिकेटच्या मैदानावरील. आणखी एक आलाय चौकार. काय बॅटिंग करतोय आज सुनील. एक असं वाटतंय की आज सुनील एका वेगळ्या ट्रॅकवर आणि एका वेगळ्या रुलावर आलाय. ज्या पद्धतीने आज त्याचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. सुपर बॅटिंग. 58 हे लक्ष्य फार मोठं दिसत होतं, परंतु खेळ क्रिकेटचा आहे म्हणून त्यांना क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल, कोणती धावसंख्या मोठी आणि कोणती धावसंख्या छोटी आजवर कोणी सांगू शकलेला नाहीये. आणि सुनील ज्या पद्धतीने खेळतोय वैयक्तिक 27 वर जाऊन पोहोचलाय आणि संघाची धावसंख्या 36 वर. आणि त्या सुनीलला आय थिंक जीवनदान देखील मिळालंय. चंदन पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. पुढे आलाय. फ्रंट फुट पुल अँड पॉवरफुल सिक्सर. नाटेदार हिट. या षटकारानं या फटक्यानं स्वयंभू पायगाव संघाला चटका दिला असावा. प्रत्येक ओव्हर मध्ये रन्स येतात. आता करायच्या धावा 16 आणि बॉल शिल्लक आहेत 8. 8 गेंदे 16 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. काय फटकेबाजी है. वाह. सुपर सुपर बॅटिंग हियर. सुनील वन हँडेडली ही मॅच आता पिंपलास टीमच्या बाजूने झुकवत असताना 8 मध्ये करायच्या 16 धावा. चंदन देखील आता आतापर्यंत 4 बॉल मध्ये 16 रन्स आले. चंदनच्या विरुद्ध विकेटचा शोध त्याला घ्यावा लागेल. बोल तयार. इथे चांगल्या लेंथवर बॉल होता. यॉर्कर लेंथ. धावबाची संधी आहे. ऑनी डिरेक्ट हिट केलाय. ओ माय गॉड, ये क्या हुआ. या मॅच मध्ये जो एकटा लढलाय तो खेळाडू मात्र आता धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. दुर्दैवीरित्या मैदानाच्या बाहेर तो झालाय. ही चुकी मी तर म्हणेन सुनील एकटा नाराज नाहीये. पिंपलाचे समर्थक सुद्धा नाराज असतील आणि पिंपलाचा संपूर्ण संघ सुद्धा नाराज असेल, कारण सुनीलचा अशा प्रकारे बाद होणं ही फार फार मोठं नुकसान आदिती 11 पिंपला संघाकरिता.
बॉलिंग आपल्याला बघायला मिळाली आणि फायनली तिथे पायगावकरांना जे हवं होतं ते मिळालं. सुनीलला बाद करायचं होतं कारण 33 धावा, फक्त 10 चेंडूंचा सामना केला, 3 सिक्सर 2 चौकार, तुफानी बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. परंतु त्याचं बाद होणं संघ अडचणीमध्ये जाण्यासारखं आहे कारण आता 7 बॉल बाकी आहेत, 16 धावा करायचे आहेत. आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल झालाय, 6व्या क्रमांकावर पंकज आलाय. 7 बॉल 16 ची गरज, महत्वपूर्ण बॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर रमाकांत, चंदन तयार. ओ हलक्या हातानं फक्त डिफेन्सिव्ह फटका ड्राईव्ह करण्यात आलाय. ओ इथे देखील एक क्विकली सिंगल, परंतु रिस्की सिंगल होती आणि एका धावेनं स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 43. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आफ्टर 3 ओव्हर 43 रन्स ऑन दी बोर्ड नाव. शेवटचे 6 बॉल 15 धावांची गरज आहे. कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये? स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक ताड आली या स्पर्धेच्या, याचं उत्तर काही क्षणातच. जबरदस्त मुकाबला, काटेकी टक्कर. आदरणीय हरिदास पाटील यांना देखील विनंती आहे की आपणही मंचावरती यावं. आनंद भाऊ आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. बंटी भाऊ आपल्याला विनंती करतोय. दापोडीचे फार मोठ्या संख्येने समर्थक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राजू पाटील हे सर्व क्रिकेटर आहेत आणि त्या सर्वांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. दिनेश पाटील चला, आणि कशेचा कॅप्टन, त्याचबरोबर दापोडेचा कॅप्टन आपण देखील या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. जे पी आपण म्हणतोय ना की स्वतःवरती विश्वास ज्या खेळाडूवरती असतो ना तोच अख्खं जग जिंकण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये ठेवतो. धैर्यानं सामर्थ्यानं तुम्हाला खेळावं लागेल. ते असं म्हणतात ना की जो खुद पर भरोसा रखता है वही मैदान में कमाल करता है, वरना हर कोई बस मैदान में सवाल करता है. आणि ही परिस्थिती आज आपण पाहतो की 58चं लक्ष होतं, परंतु पिंपलासकरांनी हार मानली नाही, आदिती 11 संघाने हार मानली नाही आणि स्वतःवरती असणारे हे विश्वास आता या मॅच मध्ये त्यांचं कॉन्फिडन्स जिवंत करून विजयाकडे घेऊन चालला आदिती 11 पिंपलासला. परंतु लास्ट ओव्हर प्रवीण आलाय, 15ची गरज आहे. राउंड द विकेट, पहिला बॉल खोलात टाकलाय, ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त फिल्डिंग, व्हॉट एक्सलंट स्टॉप हिअर. सुपर फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. निशांत इज हिअर आणि निशांतनं 2 धावा आपल्या टीम करिता वाचवल्यात. नेट टू नेट फाइट. 8 का जवाब पत्थर से नहीं देने का, जो 8 सामने वाले ने फेंकी है ना उसी को पकड़ के उनके ऊपर मार दो, तभी आप जीतोगे. आणि तोच काम केला पिंपलासच्या फलंदाजांनी. 13ची गरज. ओ या वेळेला उचललाय आणि बॉल, ओ माय गॉड, अगदी सीमारेषेलगत पकडलाय हा झेल आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद झालाय. सेलिब्रेशन सुरू झालाय. ठोको डीजे. वादा मोहन दादा आणि आज जो वादा केला होता सर्वच क्रिकेटर्सना या उष्णतेमध्ये असं वाटलं होतं सुरुवातीला की संघ येतील की नाही येणार, परंतु ही स्पर्धा कोणाची आहे तर ही स्पर्धा आहे मोहन भोईर यांची. या स्पर्धेला प्रत्येक जण प्रत्येक वर्षी वाट पाहत असतो की कधी एकदाची ती स्पर्धा येते आणि त्या स्पर्धेमध्ये आपण खेळतो. अशी भव्य स्वरूपाची स्पर्धा ज्यांना नेहमीच विकी चौधरी यांचं मोलाचं मार्गदर्शन साथ मिळालेली आहे. आदरणीय प्रकाश भोईर यांचं देखील येथे शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोज पाटील, चिंतामण पाटील सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. 40+ दिग्गज क्रिकेटर आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय तो नरेश आलाय. शेवटचे बॉल बाकी आहेत ते 4. सामना जिंकण्याकरिता 13ची गरज आहे. रमाकांतनं त्या ठिकाणी मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केला होता, परंतु सुनीलची विकेट आहे ना हेच डोक्यामध्ये भेडसावत असेल की सुनीलनं तो निर्णय का घेतला रिस्की धाव पूर्ण करण्याचा. 4 मध्ये 13. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 हँडेडली तो मॅच घेऊन जात होता, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नसते. जे झालं होऊन गेलं. जे आता पुढे काय करायचंय त्याचा विचार मैदानात तुम्हाला करायचा आहे. 4 बॉल 13ची गरज. राउंड द विकेट. फुल टॉस टर्न केला, फ्लिक्स अंदाज. ओ माय गॉड, काय फिल्डिंग आहे. व्हॉट एक्सलंट स्टॉप हिअर. पंकजनं थांबवलंय आणि आता बॉल बाकी आहेत ते 3. 12 धावांची गरज आहे. सोसाट्याचा वारा सुटलाय. 3 मध्ये 12 करणार का?
या ठिकाणी पंकज जो विश्वास त्यानं आतापर्यंत स्वतःवरती ठेवलाय तो विश्वास इथे कर्णधाराला तडा जाऊ देणार तर नाही ना, की प्रवीण इथे आतापर्यंत चांगला खेळलाय. 3 मध्ये 12 करायचे आहेत पिंपलास टीमला. राउंड द विकेट, फुल टॉस. ओ माय गॉड, इथे पूर्णपणे बीट झाला बॅटर. फुल टॉस बॉल त्या ठिकाणी बीट होतोय. सरळ सरळ हा चेंडू असं वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर जाणार, परंतु या ठिकाणी प्रवीणचं सुदैव आणि दुर्दैव मी म्हणेल आदिती 11 पिंपलास की या बॉलवर मोठा फटका आला नाहीये. नक्कीच नक्कीच गोलंदाजांना संधी दिली होती, परंतु मॅच अजूनही बाकी आहे. 2 बॉल आणि 12 ची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. खरोखरच प्रेक्षकांना जसा सामना हवा होता तो सामना आता मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ओ हो, ये उड़ाया और ये गेंद को भेज दिया मैदान के बाहर. 6 रन. अब आखिरी गेंद 6 रनों की जरूरत. व्हाट अ मॅच. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ वाजू द्या दोन्ही टीम साठी. शेवटचा 1 बॉल बाकी आणि 6 ची गरज. क्या बात आहे. आता या बॉलवर जर पंकजने षटकार मारला तर गणपत भोईर साहेबांकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. देवा टावरे यांच्याकडनं देखील 1000. वा भाई वा. शेअर मार्केट आता गरम झालंय. 3:30 ला क्लोज होतो, परंतु आता इथे 4 वाजायला आले तरी देखील आता वाढतोय. वा भाई, क्या मॅच रंगतीये. जबरदस्त जबरदस्त. शेवटचा 1 बॉल आणि 6 ची गरज. पंकजनं खरं तर चला देवा टावरे यांनी विकेट साठी 500. चला दोघांसाठी बक्षीस लागलेले आहेत. प्रवीणला माहितीये मला विकेट नको, मला 500 नको, मला फक्त डॉट बॉल पाहिजे. आणि बॅटर पंकजला माहितीये इथे षटकार मारला तर मागचा फुल टॉस जो बीट झालाय ते पुसलं जाणार. काय मॅच रंगली आहे. खरोखरच धडधड वाढवणारा सामना. जयवंत पाटील सर, आपण बघतोय की मागच्या बऱ्याचशा मॅचेस एकतर्फी होत होत्या, परंतु या 2 बलाढ्य संघांदरम्यानची क्वार्टर फायनलची मॅच चित्त थरारकी लढत आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि शेवटच्या 1 बॉलवर इथे धावा करायच्या त्या 6 धावा. 58 धावा. दोन्ही टीमची मेहनत, दोन्ही टीमची मेहनत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अगदी दबावाला, परंतु कधीच या ठिकाणी आत्मविश्वास कमी होऊन दिला नाही. फलंदाज असो किंवा गोलंदाज असो. प्रवीणच्या विरुद्ध पंकज अशी लढत आपल्याला बघायला मिळते. एकदा जोरदार टाळ वाजवा. 1 बॉल 6 ची गरज आहे. कोण पोहोचणार सुपर 3 मध्ये. प्रवीण पायगाव संघाला पोहोचवणार की पंकज आदिती 11 पिंपलास संघाला पोहोचवणार. 1-6. ओ यावेळेला उडवलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय. सरळ सीमारेषा पार. गोल्डन षटकार. पसीना बहाता. क्योंकि टीम ने दिल से बाजी लड़ी थी, दिल से बाजी लड़ी थी. काय फिनिश पाहायला मिळालाय. गोल्डन षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स आले. 3313 रुपये देखील पंकजला दिले जातील. संजय कोळी टीमचे ओनर आहेत. क्या बात आहे. चला, आणि गणपत भोईर यांच्याकडनं 1000, देवा टावरे यांच्याकडनं 1000, एकूण 5000 पारितोषिक या एका सिक्सर करिता. लोखंडे साहेबांकडनं देखील 1000. 6000 रुपयांचं पारितोषिक बॅक टू बॅक 2 षटकारांकरिता. वा भाई वा. ग्रेट फिनिश. जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळाला. चित्त थरारकी लढत. शेवटच्या 2 बॉलवर 12 धावांची गरज असताना तो सामना फिनिश केला. मेहनत की थी दिल से, इरादे भी मजबूत थे, मैदान में उतरे तो हौसले भी खूब थे. आज जीत हमारे नाम हुई क्योंकि आखिरी गेंद तक हमारे इरादे अटूट थे. आखिरी गेंद तक हमारे इरादे अटूट थे. काय बॅटिंग पाहायला मिळाली. खरोखरच आज सर्वच प्रेक्षकांचं मन जिंकलं. आणि आदिती 11 पिंपलास इनटू द सुपर 3 नाव. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषकामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचणारा तो संघ आपल्याला बघायला मिळाला.